नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून असं जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. करू शकता. कांद्याच्या थकीत रकमेसाठी नाफेड कार्यालयात ठिय्या. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी नाफेडकडे सहकारी संस्थांमार्फत 1.5 लाख टन कांदा विक्री केला. मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी खरेदीचे 25% पेमेंट अद्याप मिळाले नाही. एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर दुसरीकडे शेतमाल कवडी मोलदाराने कांदा विकला. आता रब्बीसाठी भांडवल नाही, अशा प्रकारे आर्थिक कोंडी एकंदरीतच झाल्याने थकीत कांदा रकमेसाठी चांदवड, नांदगाव, देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेड कार्यालयावर धडक देत 2 तास ठिय्या दिला. यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, शेतकरी दादाभाऊ दाभाडे, जनार्दन महाले, निती बच्छावादीसह 100हून अधिक शेतकरी उपस्थित होते. आणि अन्यथा मुलाबाळासोबत आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. आमच्या वेतन नाफेडच्या दिल्ली कार्यालयाला सांगा. पुढील 10 दिवसात जर रक्कम मिळाली नाही तर आम्ही मुलाबाळासोबत येऊन नाफेड कार्यालयासमोर उपोषणाला बसू. जर कोणी टोकाचा निर्णय घेतला तर सरकार आणि नाफेडचा जबाबदार राहील, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे. आम्ही ग्राहक व्यवहार विभागाला ओळखत नाही, आम्ही कांदा नाफेडला दिला, या शब्दात शेतकरी शाखा व्यवस्थापक BN पटनायक यांना जाब विचारत होते. यावेळी वित्त विभागाचे उपव्यवस्थापक श्री अवस्थी निरुत्तर झाले होते. अखेर दिल्ली कार्यालयाकडे पाठपुरावा करून त्यांच्या प्रश्न सोडवू असा शब्द दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कार्यालय सोडले. तोपर्यंत शेतकरी परिसर दणाणून सोडला आहे. धन्यवाद.